माननीय शिवराम पाटील साहेब. आदरणीय महापौर महोदया, माननीय आयुक्त साहेब, माननीय सभागृह नेते, सभागृह नेत्यांनी जो 283 नंबरचा हा जो अशासकीय प्रस्ताव या ठिकाणी टाकलेला आहे, तो 5 पानाचा आहे. त्यामधला 5 पानापैकी मी फक्त मूलभूत नागरी सुविधांसाठी खर्च पुढे वसूल करणे, हमी घेणे किंवा तत्सम अटी लावणे आवश्यक नाही असे या सभागृहाचे मत आहे. याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. परंतु 2001 सालापासून वसाहती अंतर्गत ज्याला आपण कंडोनियम म्हणतो, ती कामं करण्याला शासनाच्या UD डिपार्टमेंटकडून बंदी होती आणि त्यामुळं वसाहती अंतर्गत कामं त्या ठिकाणी घेतली जात नव्हती. परंतु ह्या ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश म्हस्के साहेब, आमच्या शिवसेनेचे उपनेते विजयजी नाटा, 2001 असा हा महाराष्ट्र शासनाच्या GR मधला वाचतोय मी, माझं नाही. पुढे बोलतो ना मी, बोलतो. 2-3 GR निघाले. 2-3 GR आहेत, दोन GR आहेत. सुरज थोडा धीर धरा. कसं आहे, नाही आहे ना, त्यांना ऐकण्यासारखं आहे. घड्याळ आमचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोयर होते, मनोज हलदनकर होते आणि अशा प्रकारची सभा माननीय उपमुख्यमंत्री नगर विकास, आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी 25/4/2025 आम्हाला सर्वांना पत्र देऊन, हे शासनाचं पत्र आहे, त्या ठिकाणी सभेला बोलवलं गेलं. सभेमध्ये विषय होते की लीगल सभा सह्याद्री अतिथीगृहावर. त्यामध्ये निर्णय घेण्यासाठी मुद्दे होते की नवी मुंबईतील गरजेपोटी घरांचे शासन निर्णयाप्रमाणे कृतीक्षेत्र मंजूर करणार, माननीय न्यायालयाच्या अनुमतीसाठी न्यायालयासमोर सादर करून अंमलबजावणी सर्वेक्षण सुरू करण्यात येईल. 2. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सिडकोने बांधलेल्या अल्प उत्पन्न LIG, MIG, BUDP, कंडोनियम अशा घरांचा पुनर्बांधणीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामध्ये CC होत नाही, OC होत नाही, त्या बाबतीचा हा प्रश्न. आणि तिसरा असा होता की माननीय आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणी पत्र दिलं होतं महाराष्ट्र शासनाला की नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सिडको निर्मित कंडोनियम हाऊसिंग सोसायटी अंतर्गत नागरी सुविधांची कामे महापालिका निधीतून सन 2011 पासून बंद केलेली आहेत. 11 सदरची नागरी सुविधांची कामे महापालिका निधीतून होण्याकरता शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल, असा हा विषय होता. त्या विषयाला अनुसरून त्या ठिकाणी माननीय आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका यांनी 19/12/19 पत्र दिलं होते. त्यानंतर माननीय आयुक्तांनी 21/5/2025 पत्र दिलं होतं. आणि त्यामुळं हा जो आहे 23 सप्टेंबर 2025 त्या सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या सभेतून ह्या ठिकाणी शासन निर्णय झालेला आहे. म्हणजे आयुक्त काय काम करत नाही असा जो ओरडा आहे तो चुकीचा आहे.
शासन निर्णय वाचू. शासन निर्णय वाच, वरचं वाचू. वसाहती अंतर्गतची कामं ही बिगर नगर युडी शिवाय आपण करू शकत नव्हतो. तर आपण त्यामध्ये माननीय आयुक्त साहेब त्यामध्ये मिटिंगला होते, ठाण्याचे आयुक्त होते, कल्याणचे आयुक्त होते आणि तो एक महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांचा वसाहती अंतर्गत कामं करायची नाही हा शासनाचा ठपका होता. तुम्हाला ते वाचूनच दाखवतो मी. यस 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 यस. नगर विकास विभागाचे परिपत्रक क्रमांक 14,200/22/64/144 नवी 26/1/2001 नुसार खाजगी संस्थांची, सहकारी संस्थांची वैयक्तिक लाभधारकांची कामे प्रभाग अथवा नगरसेवकांकडून निधीतून करता येणार नाही. ती आम्ही या ठिकाणी मंजूर करून घेतली. ती करता येतील. काय मला काय समजलं नाही. मला काहीच कळलं नाही. मग करायचे होते, मग एवढे नगरसेवक बोंबलतात कशाला? महापौरमहोदय बघा, सभागृह नेत्यांना फक्त त्यांचा उदो हवा आहे. तो उदो आमच्याकडून होणार नाही. तेवढंच बस. आम्ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं, कारण बघा महापौर मॅडम, ह्या कलगीतुरामध्ये ह्या महापालिकेचा प्रचंड नुकसान होणार आहे. आपल्याला समज आहे या दोघांच्या कलगीतुरामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा नुकसान होणार आहे. बघा, मी तुम्हाला नाही सांगत हो, त्यांच्याशी बोलतो मी. कलगीतुरा खेळत नाही, मी महापौर महोदयांना संबोधून बोलतोय. त्यानंतर पहा, दुसरा एक JR आला. मी बिगर कागद बोलत नाही. 24 नोव्हेंबर महापौर महोदया, 24 नोव्हेंबर 2025 दुसरा JR आला की आपण त्यावेळेला SS1, SS2, SS3 अशा कंडोनियम मधील घरांचा प्रश्न त्या ठिकाणी निकालात निघाल्यानंतर त्या ठिकाणी मागणी आली की 55 चौरस मीटर पर्यंतच्या घरांचा सुद्धा जो कंडोनियम म्हणून संबोधला जातो त्या ठिकाणी सुद्धा काम करण्याचं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मंजुरी दिली गेली. आणि त्यासाठी माननीय आयुक्तांना त्या मीटिंगमध्येच, कारण आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की अशा प्रकारची कामं शासनाच्या बडग्यामुळं आम्हाला करता येत नाही. त्यावेळेला आदरणीय आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की लोकांसाठी जे काय असेल त्यासाठी कायदा नसावा आणि ती कामं केली पाहिजे. त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे असीम गुप्ता साहेब जे प्रधान सचिव आहेत, त्यांना माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले कि असीम गुप्ता जी ये क्या है, अपने को लोगों का काम करना है, लोगों को अडाना नहीं. मग त्याने माननीय आयुक्तांना जेव्हा विचारलं गेलं, आपले कैलास शिंदे साहेबच होते आयुक्त साहेब, त्यांनी सांगितलं शासनाने परवानगी दिली तर मी ताबडतोब
ही परवानगी देईल, हा प्रश्न एका नवी मुंबई महानगरपालिकेचा नव्हता. त्या ठिकाणी ठाण्याचे कमिशनर, कल्याणचे कमिशनर, अंबरनाथचे कमिशनर असे 5 ते 6 कमिशनर लोक होते. आणि त्यानंतर त्या सभेमध्ये ह्या वसाहती अंतर्गत कामासाठी माननीय आयुक्तांनी 257 कोटी रुपयाची मंजुरी दिली. हे महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे, हे मी नाही लिहून आणलं. आम्ही उगीच अगदी स्वतःचे पाठ थोपटून घेतो असं करणार नाही आम्ही. आणि म्हणून फक्त एक त्या मीटिंगमध्ये ज्या पद्धतीनं माननीय आयुक्त साहेब आपण हा जो असोसिएशनसाठी जी नियमावली आणलेली आहे तिच्याबद्दल कुठेही चर्चा झालेली नव्हती की असोसिएशनला 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावं लागेल, असोसिएशनची काम करायला परवानगी घ्यावी लागेल आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी विकास होईल, मग तो क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणा किंवा इतर, त्यावेळेला त्या सदनिकाधारांकडून तो पैसा वसूल केला जाईल अशा प्रकारचं कुठेही ठरलेलं नव्हतं. माननीय आयुक्त साहेब ह्या बाबतीमध्ये आज आम्हाला उत्तर हवं आहे. कारण तो LIG, MIG, SS1, SS2 हे अतिशय अल्प उत्पन्न गटातलं माणूस आहे. त्या ठिकाणी बहुसंख्य माथाडी वर्ग आहे. त्या ठिकाणी MRTP ज्या रेल्वे प्रकल्पग्रस्त होते तिथल्या ज्यांची घरं तुटली गेली ती लोक आहेत, पुनर्वसन केलेली लोक आहेत, ते पैसे भरू शकत नाही. आणि त्यामुळं जो आपण ॲग्रीमेंट, सभागृह नेत्यांना माझी विनंती असेल, हा जो ॲग्रीमेंट आहे 500 रुपयाचा हा रद्द करावा आणि मोघमपणे कंडोनियम मधली जी कामं आहेत, वसाहती अंतर्गत जी कामं आहेत ती कामं त्या ठिकाणी करावी. याही पलीकडे चर्चा झाली की वसाहती अंतर्गत मध्ये चौक आहेत, काही पाथवे आहेत, रस्ते नाहीत, चौक आहेत, पाथवे आहेत, त्यांची सुद्धा माननीय आयुक्त साहेब आपण दुरुस्ती करण्याची आपण त्या ठिकाणी हमी दिलेली होती. ते ह्या प्रस्तावामध्ये आलेलं नाही. आणि म्हणून माझी मागणी आहे या अशासकीय प्रस्तावाच्या माध्यमातून की वसाहती अंतर्गतला वर्ग हा अतिशय अल्प उत्पन्न गटाचा आहे, त्यांना फक्त मलनिसारण वाहिन्या किंवा पाण्याच्या लाईन्स बदलून देण्यापलीकडे तिथले चौक आहेत, तिथले पाथवे आहेत, ह्या गोष्टी सुद्धा महानगरपालिकेच्या तिजोरीतून आपण करण्यात याव्या. अशा प्रकारची या आपल्या अशासकीय ठरावाला मी जे वाचले ते शासकीय ठराव होते, माननीय आयुक्तांचे ठराव होते. त्या आयुक्ताला अनुसरून महाराष्ट्र शासनाने निर्णय दिलेला होता आणि त्यामुळे ते एकदम लिगली होते. तरीही ह्या अशासकीय ठरावाला मी एक पुरवणी म्हणून एक सूचना करतो की अशा प्रकारचा 500 रुपयाचा ॲग्रीमेंट न घेता त्या ठिकाणी चौक आणि पाथवे सुद्धा त्या ठिकाणी दुरुस्ती करावी अशी मी या ठिकाणी सूचना करतो. महापौरमध्ये सन्माननीय शिवराम पाटील साहेबांनी जी सूचना या ठिकाणी मांडल्या आहे ती खऱ्या अर्थानं आम्हा अल्पोत्पन्न वसाहती धारकांना गरजेची आहे. या ठिकाणी मलनिसारण सिवर लाईन टाकल्यानंतर पदपद खराब होणार आहेत, चौकाचं सुशोभीकरण होणार आपण आहे. अनुमोदित या देताय ना अटीमध्ये फक्त त्यांनी जी अट या ठिकाणी दिली हलदणकर साहेब, आपण फक्त त्याचबरोबर अनुमोदन करा, 500 कारण बाकी रुपयाचा सदस्यांनी ॲग्रीमेंट या नावं ठिकाणी घेऊ नये ही अट या ठिकाणी सूचना मांडली. त्या सूचनेस मी अनुमोदन अनुमोदन देत आहे. देऊन धन्यवाद.